रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजची कथा खूप सुंदर आहे। दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा म्हणून कीर्तनकार होते। ते आणि त्यांच्या पत्नी दत्तोपासक होत्या। ते नित्य गाणगापूर नरसोबाची वाडी येथे जाऊन श्री दत्तात्रेयांची सेवा करीत, दत्तनामाचा अखंडपणे जप करीत। त्यांचे आयुष्य आनंदात जात असताना त्यांना अचानक सर्व अंगावर कोड उत्पन्न झाल्यामुळे ते विद्रूप दिसू लागल्यावर त्यांचा चेहराही पांढरा दिसू लागला। त्यामुळे बुवांना लोकांमध्ये जाण्याची लाज वाटू लागली। त्यांनी खूप उपाय केले, पण काहीही उपयोग झाला नाही। उलट कुष्ठ कमी होण्याऐवजी वाढतच गेले। काशीला कायमचे निघून जाण्याचा त्यांनी विचार केला, पण काशीला जाण्याआधी गाणगापूरला जाऊन पादुकांचे दर्शन घ्यावे म्हणून ते गाणगापूरला पादुकांचे दर्शन घ्यायला गेले असता त्यांनी पादुकांवर वाहण्यासाठी दुर्मिळ अशी कस्तुरी घेऊन गेले होते। बुवा पादुकांवर ती दुर्मिळ अशी कस्तुरी अर्पण करताना खूप भावविवश झाले। कस्तुरी अर्पण करताना ते भावविवश झाल्यामुळे ते कस्तुरी अर्पण करायला विसरून गेले। त्या रात्री त्यांनी देवळात दत्तात्रेयांचे आख्यानाचे कीर्तन केले। त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की अक्कलकोटास जा, स्वामींचे दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझे श्वेतकुष्ठ बरे होईल, काशी क्षेत्री जाण्याची गरज नाही। सकाळी स्नान संध्या आटपून बुवा अक्कलकोटला जायला निघाले। अक्कलकोटला आल्यानंतर बुवांनी स्वामींची चौकशी केल्यावर स्वामी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसले आहेत हे समजले। ज्यावेळी स्वामी औदुंबराच्या छायेत ध्यानस्थ बसलेले असताना बुवा लगबगीने स्वामीपाशी जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण घट्ट पकडले। तेव्हा स्वामींनी डोळे उघडून बुवांकडे पाहिले आणि त्यांना विचारले, हमारी कस्तुरी किधर है, अभी लाओ। तेव्हा बुवांना कस्तुरीचे स्मरण झाल्यावर त्यांनी मनात स्वतःला प्रश्न करत बोलले, आपण गाणगापूरला कस्तुरी वाहिली नाही हे स्वामींना कसे समजले? याचे त्यांना आश्चर्य वाटले होते। स्वामी नक्कीच साक्षात्कारी पुरुष असून ते दत्तावतारी असल्याची बुवांना खात्री पटली। तेव्हा बुवांनी स्वामींना कस्तुरी अर्पण केली। स्वामींना नमस्कार करून बुवा दूरवर उभे राहिले। स्वामींच्या समोर धुनी पेटलेली होती। स्वामींनी त्या धुनीतील एक जळके लाकूड घेतले आणि ते बुवांच्या दिशेने फेकले। स्वामींची कृती पाहून सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला, कारण स्वामी बुवांवर प्रसन्न होते ह्याची ती खूण होती। तेव्हा स्वामी बुवांकडे बघून बोलले, हे जळके काष्ट घरी घेऊन जा, ते नित्य उगाळा, त्यात गाणगापूरहून आणलेले जे भस्म आहे ते मिसळा आणि ते लेप तुमच्या कष्टावर लावा। 8 दिवसात तुमच्या अंगावरचे कुष्ठ नष्ट होईल। स्वामींची कृपा झाल्यामुळे बुवांचा कुष्ठरोग पूर्ण बरा झाला होता। बुवा स्वामीचे निस्सीम भक्त झाले। त्यांनी स्वामींच्या पादुका ठाकूरद्वार येथे राम मंदिराजवळ स्थापन करून तेथे स्वामींचा मठ बांधून तेथे नित्य पूजन, आरती आणि गुरुवारी पालखी समारंभ सुरू केला। तर आजची कथा इथेच संपली। तुम्हाला जर कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। श्री स्वामी समर्थ।